उपस्थित सर्वांना जय शिवराय. आलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी स्वागत करत असताना या ठिकाणी ज्यांनी पुढाकार घेतला ते आदरणीय देवोत्तेजी निकम साहेब, कार्यक्षम सभापती आदरणीय संजय काळे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, त्यामध्ये आनंदराव चौगुले असतील, आदरणीय तुषारभाऊ थोराते, ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली ते आदरणीय माऊलीश्वर खंडागळे, शेतकरी संघटनेचे मग सगळे, त्याच्यामध्ये रवींद्र वंशिद्धे असतील, सचिनजी पोरवे असतील, आमचे NM काळे साहेब आहेत, संतोषदादा चव्हाण, माऊलीजी ढोमे, प्रीतमदादा काळे, प्रियांकाताई असतील, आरतीताई असतील व उपस्थित सगळे शेतकरी बांधव, संजीव भाऊ भुजबळ असतील शेतकरी संघटनेचे, योगेश भाऊ तोडकर. मगाशीच असा प्रत्येकानं खरंतर या ठिकाणी भावना आपण ऐकत होतो. एका महिलेची तळमळीने भावना ऐकली. त्या ठिकाणी आमच्या शेतकरी संघटनेच्या रमेश भाऊनी भावना व्यक्त केली आणि अगदी खरं आहे ही काही वर्षापूर्वी शेतकऱ्याची परिस्थिती आणि आता शेतकरी झालेली परिस्थिती याच्या माध्यमातून खरं तर प्रत्येकाच्या जनमानसात शेतकऱ्यामध्ये जी भावना होती, परंतु ही भावना घेऊन खरं तर निकम साहेबांनी जो पुढाकार घेतला आणि काही दिवसापूर्वी आंबेगावला जे आंदोलन झालं, आंबेगावला जी बैठक झाली, त्या माध्यमातून खरं तर दिशा देण्यासाठी, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिशा देण्यासाठी ही जी बैठक बोलवली, आपण सगळे एका मेसेजवर या ठिकाणी उपस्थित झालात. तरी पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना आणि व्यथा मांडत असताना खरं तर मगाशी आमच्या बांगर साहेबांनी उल्लेख केला की खरोखर उत्पादन खर्च नेमकं शेतकऱ्याला परवडतं का? म्हणजे इतकी मोठी शोकांतिका असून शेतकरी आपला कसाबसा जगतोय, कसाबसा झगडतोय आणि एवढी वाईट अवस्था शेतकऱ्याची करून ठेवली, तरी पण या ठिकाणी आम्ही संघर्ष करतोय, लढा करतोय. आणि आता मगाशी जसा काही राजकीय उल्लेख झाला, काही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबत उल्लेख झाला, खरं तर याबाबत मी आवर्जून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला संस्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. मला वाटतं हे खरं तर आपल्या राज्याचं खरं तर सार्वभौम राज्याचं खरं तर हे खऱ्या अर्थानं अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु आता शेतकरी इतका बेटाकुटीला आला. 2014च्या अगोदर शेतकऱ्याची अशी परिस्थिती होती साहेब, नगरला जर आमचा, मी तरुण म्हणून, एक तरुण शेतकरी म्हणून या ठिकाणी सांगतोय, आमचा एखादा जर तरुण शेतकरी जर नगरला गेला, मुलगी पाहिला, त्याला विचारायचं की तुमच्या घरी नेमकं काय, तो सांगायचा कांदा आहे. 2014च्या अगोदर सांगतोय. नगर जिल्ह्यात जर गेला, नाशिक जिल्ह्यात गेला, तर तिथं तरुण शेतकऱ्यांना सांगायला की आमच्या घरी कांदा आहेत, म्हणायची मुलगी आमची, त्यांना लगेच त्या ठिकाणी विवाहाचा कार्यक्रम ठरला जायचा. परंतु 2014 नंतर परिस्थिती अशी वाईट झाली की आम्हाला सांगताच येत नाही की आम्ही तरुण शेतकरी, मुलगीच मिळेना अशी झाली. फार वाईट अवस्था झाली. शेतकऱ्यांच्या मुलींची आज लग्न होत नाही. याच्यापेक्षा शोकांतिक काय, मग जसा उल्लेख केला, आईनवी वाडीला शेतकऱ्यांनी केली आत्महत्या. शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी दिली साहेब, परंतु मला वाटतं हे लोकल न्यूज चॅनल सगळीकडे आलं, नॅशनल चॅनल मीडियाने हे घेतलं नाही. पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी लिहिली, त्यांनी शेतकरी शेततळ्यात त्या ठिकाणी आपल्या शेतकरी उडी मारले, आत्महत्या. मला वाटतं याच्यापेक्षा शोकांतिक काय असू शकते. जुन्नर तालुक्यात ही घटना, मी विदर्भात नाही सांगत, विदर्भात तर फार वाईट परिस्थिती. तर मग अशी काळे साहेबांना आम्ही सांगितलं की जालन्यावरून येताना इंधनाची काही टंचाई होती, लोक कॅट घेऊन मुक्कामी पेट्रोल पंपावर थांबली होती ट्रॅक्टरसाठी कॅट घेऊन. आपल्याकडे पण ही परिस्थिती अशा पद्धतीने खरं तर जुन्नर तालुक्यातून व्हायला लागली. माझी या निमित्त सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती, निकम साहेब असले, सगळे मान्यवर असतील, यांनी जरी पुढाकार घेतला असं तर आपल्या संघटित राहणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी खरं तर आपण संघटित जेवढं राहू, जेवढं रस्त्यावर उतरू, जेवढा संघर्ष करू, तेवढं आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपले पंतप्रधान साहेब बाहेरच्या देशात जातात, चॉकलेट देतात. मला असं वाटतं कांदा जर दिला असता ना, कुठेतरी कांद्याचे भाव वाढले, कारण ते चॉकलेट जे दिले ते चॉकलेटचे हजारो कोटीने शेअर्स त्या ठिकाणी वाढलेत. जर कांदा दिला तर आम्ही कांद्याचे भाव वाढले असते. परंतु आज मला वाटतं एकीकडे शेतकरी अशा पद्धतीने संघर्ष करतोय, लढा करतोय, आणि अशा पद्धतीने पंतप्रधान साहेब जर बाहेरच्या देशात जाऊन जर चॉकलेट वाटत असेल, मला वाटतं आपल्या कुठेतरी जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. आणि एक तरुण म्हणून, या देशातील एक सजग नागरिक म्हणून ही गोष्ट न पडणारी आहे. माझी या ठिकाणी शेतकरी बांधवांना विनंती, आदरणीय निकम साहेब असतील, हे सगळे मान्यवर असतील, हे जे आपल्याला पुढची जी दिशा देतील या पद्धतीने खरं तर आपल्याला वाटचाल करायची. मगाशी सचिन भाऊनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला लिलाव होऊन द्यायचे नाही. साहेब, तुम्ही जो आंबेगावला जो पवित्रा घेतला तो जुन्नर तालुक्यात सगळ्यांचा पवित्र राहील. तुमच्या या ठिकाणी भूमिकेला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा राहणार. तुम्ही जो निर्णय घेणार याच्या मागे आमच्या सगळ्या शेतकरी म्हणून या ठिकाणी तुमच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. तुम्ही जी दिशा द्याल याच्या मागे नक्कीच आम्ही, आमचा सगळा शेतकरी असेल, इथं सगळा तरुण असेल, नक्कीच आम्ही तुमच्या पाठिंब्याच्या, तुमच्या भूमिकेच्या मागे आमचा या ठिकाणी पाठिंबा राहील. मी पुढेच एकदा या ठिकाणी आदरणीय निकम साहेब असतील, आंबेगावरून अजून काही शेतकरी बांधव आले, यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो. आणि जे काय आपल्या उद्या जी दिशा मिळेल त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी संघटित व्हावं हीच माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती असेल. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.